म्हणलं असं कसं काय होईल? हा आणि तू कवर काढत कोणचं? काय गाडी हा जास्त कवर किती ते कवर नाही आपल्याकडे टाकीचं. कशात येईल नाही ते दुसरं आहे ते कवर. ही वेगळी आहे ना क्वालिटी. तू कवर आणि ही एक टाकला असतो कोणचं कवर? ते टाकीचं होय. ते 200ला आहे आणि ती चादर 150ला आहे. 150 आणि 200 किती? 350 होते. गाडी 200 रुपयाला आता मी तर 200 रुपयाला येते म्हणलं माझ्याकडे काय 250 टाकतात बदल तुम्ही? असं नाही का आता हे तुम्ही खाली नाही का तुम्ही झाड आहे ते त्याच्यात बोट फिरते डायरेक्ट क्वालिटी काहीतरी तुम्ही तर म्हणले हेच बघितले मी आणि हेच होते. तू कसं काय सांगितलं? तुम्ही तर बोलले आता एवढं. ठीक आहे हा. दिसलं का हा असं होतंय हा. असं तुम्ही बोटं तसं बोललेच नाहीत मागा. तुम्ही काय म्हणले हीच जालर आहे खाली 200 रुपयाला. तुम्ही डायरेक्ट बोलले. तुम्ही म्हणले नाही का? हा आता ह्याच्यात आणि हे काढत फरकच असतो ना थोडा काही फरक असतोच ना फरकाशिवाय असतं काय का तुम्ही ते म्हणले साहेब. तुम्ही इकडे घुसलेच नाही. टाकायचं 250 रुपयाला नाही तुम्ही 250 रुपये लय भारी मागतात पण येत नाही आपल्याकडे. आम्ही रोज हेच करतो. 8 वर्ष झालं मी रोडला आहे आणि मी लहानपणापासून धंदा करतो. मला माहिती आहे. बारीक होता तिथे तुझा गाळा बी होता गिरायकाला वाटतं आम्ही लय हुशार आहेत पण तसं काही नसतं. ते सगळे मला माहित नाही जाव आणि पावला शेजारी गाळा नव्हता होय तुझा फक्त कसं आहे आपल्याला परवडत असलं तर घ्यायचं. काय दुसऱ्याच्या नावं सांगायचे याचे त्याच्या दुकानाचे. इथं एवढ्याला भेटतं आणि तिथं तेवढ्याला भेटतं. देखो भाई कस्टमर बहुत झूठ बोलता है. अभी नीचे शॉप है उधर जो भालू है ये भालू नहीं क्या ये इसकी खरीदी 250 है. मतलब 300 का हम लास्ट दे सकते हैं नहीं क्या? मतलब 50 रुपये पे धंधा तो कोई भी करता है नहीं क्या? तो वो क्या बोलता है नीचे 200 कोई आता है. अभी उसको बोला चल नीचे हम बात करेंगे शॉप वाले से. तो आता ही नहीं है. मतलब कस्टमर झूठ बोलता है. तो अभी कैसा है कि झूठ बोलना नहीं चाहिए. अगर तो जर म्हणला असता की बाबा तुला 200 रुपयाला द्यायची असली तर दे ना तर देऊ नको आणि मग असं बोललं वेगळं पडतं. पण तो म्हणतो नाही खाली येतीच 200 रुपयाला येतीच झालं. आता असं म्हणल्यानंतर काय करायचं? म्हणजे कस्टमर किती खोटं बोलतो हे लगेच कळतं. असं आहे लोकांचं. लोक दुसऱ्याचे दुकान दाखवतात. इथं स्वस्त बसतं तिथं स्वस्त बसतं. पण दुकानदाराने ठरवायचं हे गिऱ्हाईक खरं बोलतं खोटं बोलतं. आता एखादा म्हणला की हा बाबा मग काय होतं कॉम्पिटिशनमध्ये प्रॉब्लेम येतो. कारण आपल्याला वाटतं यायला ही झालं तर आपल्याला 250 रुपयाला जागा बसतील. तो 200 रुपयाला कसं काय देतो? मग आपण त्या दुकानाबद्दल आपण आपल्या डोक्यात म्हणजे विचार वेगळे येतात की तो कसं काय देत असेल. पण तसं काही नसतं मित्रांनो. कधी कधी गिऱ्हाईक पण खोटं बोलतं हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता मी ह्या व्यवसायामध्ये म्हणजे माझं बालपणच गेलं आहे. म्हणजे आमचा खानदानी धंदा आहे कुशनचा. पहिलं आमचं गावामध्ये दुकान होतं गाळ्यामध्ये. आत्ता रोडवर मी दुकान टाकलेलं आहे. 6 वर्ष झालं. पण मला माहिती आहे म्हणजे लहानपणापासून मी क्षेत्रात आहे. मला माहिती आहे कस्टमर कसं बोलतं काय बोलतं. तर आपण पण म्हणजे हे नाही केलं पाहिजे. तो जिथल्या तिथं विषय स्टॉप केला पाहिजे. तेच मी त्या कस्टमरला म्हणत होतो की बाबा मला नाही परवडत 250 रुपये जागा खरेदी तो तुला 200 रुपयाला कसं काय देतो? मग तो इकडं घुसला त्या जालरीकडं. हे बघ हे लय भारी ही चादर असं म्हणला असं तेव्हा अगोदर तो म्हणला ती चादर आहे. मला म्हणला हीच चादर येते म्हणला खाली गावात. तर असं आहे मित्रांनो. चला